म्हणलं सकाळी लवकर उठायची, आंघोळ करायची. जायचं नाही बाई, सुद्धा की 10 दिवस संपलं नाही, माळ बी नको करू, देवाला रुजू होत नाही. उद्या शनी आमुष आहे. लोक सुद्धा होत तरी देव पूजित होते बघ. आंबा खायच्यात का? इकडे. आंबा पिकल्यात की नाही पिकलं, पिकल्यात. नाही पिकलं. तर मित्रांनो, एक जर पिकलेला आंबा गावला ना ते येणार नाही बघा आई. पिकले एक पिकल्यात, हात नको लावाय. एक बारका होता ना, एक पिकला ठेवलेला. पुढं बारका होता. तू दिलता त्या दिवशी. हा येऊ नाही दुसरा आहे. अरे बाबा हेच आहे. नाही दे मला, पिकलाय माहिती, पिकलाय थोडा. एक खाल्ला ना आईने पिकलेला बारका ना. मला त्या दिवशी आईने एक आंबा दिला होता आणि तो आंबा थोडाच पिकायचा राहिला होता. आज तो आंबा गायब झालाय. कापलेला आंबा सुद्धा पिकायला ठेवलाय, फिकून द्यायला लागला. पडलेला आहे तो. ह्याच्यातून त्या दिवशी किडा निघला होता. हा कापून बघ, ह्याच्यात आहे ना कीड का निघणार एवढा भाग. चिरलेला जागी बघ डाग आळलाय, आंबा खराब झालाय. पण पाड लागलेला आहे आंबाला, गोड आहे. तर मित्रांनो, पप्पा निघाल्यात बाबेत आंब पाडायला. पिशवी बी चालवली. पप्पाचं म्हणणं आहे आकडीने पाडायचं. असं धरलं ना खाली. तर मित्रांनो, बागेत पोचले. जेवढं जेवढं खालचं आहे का नाही, ते सगळं आंब तोडून द्या. जमतं का या काळात म्हणजे आपटून तसंच होणार पडेल. एकाला खालचं जुळू शकतं. अरे पेशवीदार राहायला पाहिजे ना माणूस. तर मित्रांनो, त्या बंगल्याचं काम चाललंय का नाही, लय आवाज येतो. ही तर फंट्याची घ्या. हा मग तेच, हा हेच जार मधलं एवढं पाणी ह्याच्यात पण बसलं असतं, पण तुम्हाला ह्याच बाटलीत बसवायचे. ह्या बाटलीत पिणं पाणी शिल्लक राहणार, म्हणजे पाणी ह्या बाटलीत पण बसणार, पण थोडं पाणी वर राहणार. तर मित्रांनो, पप्पाला म्हणले ह्या बाटलीत बसन, पण पप्पा म्हणले ह्या बाटलीत बसणार नाही. उलट ह्या बाटलीत पण हितवर बसन, एवढं शिल्लक राहणार. बघू ना आता कुठवर भरते. अजून झुकवावं लागणार आहे. वाकवा बॉटल खाली अजून सगळं पाणी तळाला आलंय. तर मित्रांनो, ह्या बाटलीत पाणी शिल्लक राहिले. इथं जेवढं फाटलंय का नाही तिथवरच पाणी उरलंय. बरोबर ती मँगोच्या बाटलीत भरलं असतं. ह्या बाटलीत लगेच शेवाळ होते, व्हाईटवाल्या बाटलीत अजिबात शेवाळ होत नाही. तर मित्रांनो, आईने चहा उकळायला ठेवलाय आणि मी आणि पप्पा चाललोय पाणी आणायला. आता आई म्हणते चहा पिऊन जा. पाणी पिऊन आल्यावर चहा पितो. हा पाणी घेऊन येतो. पहिला पाणी आणायला जायचं म्हणलं ना, पहिला $5 लागतो. हे तो कोणचं आहे? ₹2. ₹2 आणि ₹1 तर कुठं पण पडतात. $5 लय ह्याच्यात. शेव चालतोय का नाही काय माहित. अजून एक $2 चालवलेत, एक गोल्डन कलर, एक सिल्वर कलर. ओ भाई साहब, 2 ठोकळं घेतल्यात, एक गोल्डन आणि एक सिल्वर. सिल्वरने आलं तर आलं आणि ह्याने आलं तर आलं. टाकायला का आपण कोणतरी नाही का म्हणलं, पण तरी चालवल्यात, एक गोल्डन आणि एक सिल्वर. तर मित्रांनो, काय वेळेस मशीन ना मोठा ठोकळा घेत नाही, बारका ठोकळा घेते, त्याच्यामुळे दोन्ही चालवले. पहिला गोल्डन टाकून बघू, गोल्डन मध्ये आलं. पाण्याचं झाकण नीट न लागल्यामुळे ना सगळा शर्ट भिजलाय मागून. मित्रांनो, आंघोळच झाली. तर मित्रांनो, चहा पितो. चहा तर थंड झालाय. एकाच गोटात चहा संपला. ही सगळं तुषा निघायला लागले आहे. बाई दोर पण तुटलो नाही, असलं दोरले कन्नके ही तर फाटली आहे एवढी. एवढा टाका माराय पाहिजे. काय बी नको हे करू. किती वर्षाची गोदडी आहे आपली? 27 वर्ष. 27 वर्ष. पण आजू खाय अशी आहे, फक्त हे तर थोडी फाटली. ह्याच्यावरती पहिल्या साडीचा लेअर लावलाय ना, तो सगळा तुटायला लागलाय.
पण धागा आहे ना, तसा ना तसा आहे धागा. तर मित्रांनो, पप्पानी एक गोधडी नवीन शिवली होती बरं का, आणि ती धुवून टाकली होती कट्ट्यावर. आणि मला असली झोप आली होती का नाही, त्या गोधडी खाली लपलं होतं, झोपलं होतं डायरेक्ट. आणि पप्पाने मला अख्ख्या गावात शोधलं, आणि ती गोधडी काढल्यानंतर मी दिसलं. अख्ख्या गावात शोधलं का नाही मला, गोधडी खाली सगळ्या गावात शोधलं मला, पण कुठं गोधडी खाली. तर मित्रांनो, घरात जेवढ्या गोधड्या आहे ना, तेवढ्या सगळ्या पप्पांनी शिवलेल्या आहे. 3 दिवसात किंवा 4 दिवसात अशा शिवलेल्या आहे. आणि मी तेव्हा लहान होतो ना, मला फक्त एकच काम होतं, सुईमध्ये दोरा वाहून द्यायचा. संपली सुई केलीच ते दोरा वाहून द्यायचं. त्याच्यात पण माझा खारीचा वाटा आहे. तर मित्रांनो, त्या काळी आहे ना 5 रुपयाला आणि 7 रुपयाला गुंडी होती. आता आहे ना दोऱ्याची गुंडी 15 रुपयाला 20 रुपयाला झालेली. तेव्हा आहे ना 7 रुपयाला एवढी भेटायची, 5 रुपयाला एवढी भेटायची. आता 15 रुपयाला एवढी भेटते, 20 रुपयाला एवढी भेटते. किती बदल झालाय. आईने इकडं पपई कापल्या, पप्पा इकडं मस्त बिवडी खात्यात. मला दे की बिवडी. ओ, बिवडीला कसलं तेल आहे बघ की, हो. अख्खं तेल लागलंय हाताला, बघू. ओ, हात सगळा चकचक झालाय. म्हणलं सकाळी लवकर उठायची, आंघोळ करायची. जायचं नाही बाई, सुता की 10 दिवस संपलं नाही, माळ बी नको करू, देवाला रुजू होत नाही. उद्या शनी आमुष आहे. लोक सुताक होत तरी देव पूजित होते फक्त. आपण तर मित्रांनो, उद्या आहे ना शनी आमुष आहे. आई म्हणली मला की आमुष्या धर, पण आमच्या इथं आम्हाला सुताक पडले. बाळूमामाला जायचं. बाळू मामाला जायचं नाही, पप्पा म्हणतात कॅन्सल. मी माळ बनवून दुसऱ्याला घालाय दिले. माझं सगळं पुण्य त्यांना जाईल. श्रम मी करायचं, पुण्य त्यांना. तर मित्रांनो, आईने परत बिवडी तळून आणली. आता मापात आहे नाही, पण तरी पण तसंच कस काय दुसऱ्यांदा बिवडी आणली ना, ह्याच्यात पण तेलच. तर मित्रांनो, आईचं मस्त जेवण झालंय, आणि आई माझा जुनं ब्लॉग बघतीय. बेंडक्यांच्या मागं साप पण येतात. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट, बाय बाय.